पोलीस ठाणे पार्टी हद्दीत दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सायंकाळच्या दरम्यान प्लॉट क्रमांक 193 जय अंबेनगर भांडेवाडी पार्टी नागपूर येथे राहणारे फिर्यादी गौतम लिखीराम वर्मा वय 55 वर्ष हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून परिवारासह कळमना मार्केट येथे भाजीपाला खरेदी करण्याकरता गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरूम मध्ये लोखंडी अलमारीतील ड्रॉवर मध्ये ठेवलेले रोख 1,73,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने व घर खरेदीची मूळ रजिस्ट्री असा एकूण किंमत 2,87,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून दिलाय। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 305(अ) 331(3) 331(4) भांडवे न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी मेकोसा बाग मैदानासमोर गेले असता त्यांना बघून एका संशयित इसम पळून जात असताना दिसून आला। त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद फैयाज वल्द इजाज अन्सारी वय 22 वर्ष राहणार गंगाबाग पारडी नागपूर असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून पिवळ्या व पांढऱ्या धातूचे दागिने व 2 मोबाईल मिळून आले। त्यास त्याबाबत विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे पारडी हद्दीत त्याचे साथीदार नामे गुरुप्रसाद उर्फ लक्की सीताराम सनोडिया वय 22 वर्ष राहणार शिवनगर झोपडपट्टी भांडेवाडी नागपूर याच्यासह संगनमत करून वर नमूद घरफोडी केल्याची कबुली देऊन त्या गुन्ह्यातील हा मुद्देमाल असल्याचे सांगितले। दोन्ही आरोपीस ताब्यातून घेऊन त्यांच्या जवळून सोन्या चांदीचे दागिने 2 मोबाईल फोन असा एकूण 1,64,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करता पारडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। तर याच्यामध्ये जे पारडी पोलीस स्टेशनला एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता 5/2025 याच्यामध्ये फिर्यादी होते गौतम लिखीराम शर्मा यांच्याकडे ही घटना झाली होती। त्या घटनेमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि नगदी पैसे असा त्यांचा तो मुद्देमाल चोरीस गेला होता। जवळजवळ मला वाटते 1,73,000 काहीतरी नगदी होती आणि सोन्या चांदीचे दागिने होते ज्याच्यामध्ये 27 किलो चांदी होती आणि 14-15 ग्रॅम काहीतरी सोन्याचे दागिने होते, 2 मंगळसूत्र। तर याच्यामध्ये आम्ही याच्या आधीच फुटेज वगैरे पाहिलं होतं आणि फुटेज पाहून एक आरोपी आम्हाला एक साधारणतः गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच निष्पन्न झाला होता, पण तो आरोपी घरी भेटत नव्हता। त्याच्यानंतर तो काल आरोपी आमच्या इथले जे अंमलदार आहे दीपक बावनकर पारडीलाच राहणार आहे, त्यांना तो दिसला काल आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्या आरोपीचं नाव होतं गुरुप्रसाद उर्फ लक्की सीताराम सनोडिया वय 22 वर्ष, हा शिवनगर झोपडपट्टी लाल शाळेजवळ भांडेवाडी पारडीला राहतो। त्याला ताब्यात घेतलं, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितलं का हा गुन्हा त्यांनी जो दुसरा आरोपी आहे मोहम्मद फयाज वल्द इजाज अन्सारी वय 22 वर्ष, हा जो गंगाबाग पार्टीला राहतो त्याच्यासोबत मिळून हा गुन्हा केला आहे। त्यालासुद्धा आपण ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून आपण पिवळ्या म्हणजे सोन्याचे 2 पदक आणि 108 मणी असा तो 98,000 रुपयाचा मुद्देमाल आणि चांदी जवळजवळ जे आहे 67 तोळे किमती 46,900 रुपयाची चांदी, एक पोको कंपनीचा मोबाईल फोन आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 1,64,900 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त करून दोन्ही आरोपीची मेडिकल करून पुढील प्रक्रियेकरता आरोपींना पारडी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे। आता या दोन्ही आरोपीचा जुना रेकॉर्ड आहे। दोन्ही आरोपीविरुद्ध घरफोडीचे 2-3 गुन्हे आहे। हा फयाज आहे याच्यावर एक 302 सुद्धा आहे, नाबालिग असताना तो, तर यांचा रेकॉर्ड आहे दोन्ही आरोपीचा। आता इतकी मोठी कॅश आपण त्याच्यामध्ये गेली आणि कॅश रिकवर घेत नाही, तो सांगतो जुआत हारलो। तर काय चेन मस्ती करणे, मेहनत करण्याची काही इच्छा नसणे आणि त्याच्यासाठीच हे सर्व प्रकार करतात। या कामगिरीच्या मागे मी जसं सांगितलं पोलीस नाईक दीपक बावनकर, पोलीस हवालदार रुपेश नानवटकर, पोलीस नाईक शेरा भगत, पोलीस हवालदार राजू टाकळकर हे मेनली या कामामध्ये इन्वॉल्व होते। महान्यूज करता कैमरा पर्सन विशाल पंबड़वार सह रिंकू पांतावने नागपुर। आप सभी का फेवरेट फेस्टिव सीजन आ गया है।
अब अपना टाइम बचाइए और पूरी फैमिली की एक ही छत के अंदर शॉपिंग करिए। कैसे? तो आ जाइए श्री बालाजी गारमेंट्स में, जहां आपको किड्स वेयर, लेडीज वेयर, मेंस वेयर, लेडीज वेयर में एथनिक वेयर, वेस्टर्न कुर्ती, साड़ी, लहंगा, पूरा ब्राइडल सेक्शन सब कुछ देखने को मिल जाएगा, वो भी बजट में। तो बिना कुछ सोचे जल्दी आ जाइए और अपनी पूरी फैमिली की शॉपिंग करिए। हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड, परिवर्तन चौक, नागपुर।